नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुकटीची चटणी। त्यासाठी आपण कढईमध्ये पहिल्यांदा तेल टाकणार आहोत आणि सुकट चांगली आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये। तेल तुम्ही जसं खात असेल त्याप्रमाणे टाका। सुकट मी ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली, कारण सुकटीमध्ये किडे असतात, काय आपले दगड असतात, त्यामुळे सुकटीला आपण चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि सुकट चांगल्या प्रमाणे फ्राय करून घ्यायची। सुकट आपल्याला ही चांगली फ्राय करून घ्यायची, तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची। कोणी पहिल्यांदा भाजून घेतं, मी तेलामध्ये चांगली भाजून घेत आहे। हे बघा, अशाप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायची आहे, तेलामध्ये चांगल्या तऱ्हेने भाजून घ्यायची। आता मी ही काढून घेणार आहे। ह्या ठिकाणी मी लोखंडीची कढई घेतली आहे, तुम्ही तुमच्याकडे जी कढई असेल ती तुम्ही वापरू शकता। आता मी याच्यामध्ये सुकट भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन मोठे मी कांदे घेतलेले आहेत। हे दोन मोठे कांदे आपल्याला त्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। फ्राय म्हणजे नुसते लाल करायचे आहेत, जळवायचे नाही आहेत। आपण याच्यामध्ये आता कांदा टाकून घेतला, कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकलं की कांदा चांगल्या प्रकारे मऊ आणि मऊसूत होतो। हे बघा, कांदा कसा लाल लाल झाला, चांगला फ्राय झाला। फ्राय झाल्यानंतर आपल्याला कांदा हा साईडला करून घ्यायचा आहे। थोडासा असा साईडला करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लसूण पण चांगला थोडासा फ्राय करून घ्यायचा। लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर मिरची असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता। मी आता इथे मसाला टाकत आहे। मसाला तुम्ही जसं तिखट वगैरे खात असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हळद टाकून घ्यायची आहे। माझ्याकडे थोडासा लाल मसाला आहे, तो सुद्धा मी टाकत आहे आणि चांगलं सगळे फ्राय करून तेलात चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आता मसाला कांद्यामध्ये चांगला फ्राय झाला। आता यामध्ये आपण जे तेलामध्ये भाजून घेतलेली सुकट टाकायची आहे आणि ती सुद्धा चांगली त्याच्यात एकजीव करून घ्यायची आहे। हे बघा, एकजीव केल्यानंतर चांगल्या प्रकारे एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोकम टाकायची आहे। मी या ठिकाणी कोकम टाकते, तुमच्याकडे जर टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता। आणि आपल्याला ह्या ठिकाणी थोडंसं पाणी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे। चांगलं त्याचं हलवून चांगलं एक प्रकारे त्याच्यावर आपल्याला 2-3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनटं आपण चांगली तेलामध्ये मसाल्यामध्ये वाफवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा असं परतून घ्यायचं। बघा, किती सुंदर झाली। चपाती, भाजी, भाकरी बरोबर खायला अगदी चविष्ट लागते। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।